DOP साहेब रिक्षा चालवत आहेत. अरे होगा तुमसे प्यारा तो तुमको तो हमसे आणि मी मागं बसलेलो आहे. ॲक्च्युली मी काही वर्षापूर्वी रिक्षा चालवत होतो, पण काळ बदलला, काळानुसार आम्ही पण बदललो. पण कधीतरी खूप दिवसांनी ज्यावेळेस रिक्षा चालवायचं मन करतं त्यावेळेस आमच्या मित्रांच्या खूप रिक्षा आहेत, मला घेऊन जा म्हणतात आणि मी अशी कधीतरी रिक्षा काढतो फिरायला निघतो. तर आज पाहूया आपण कुठं चाललोय. ज्यावेळेस असं आम्ही रिक्षात बसतो त्यावेळेस आम्हाला खूप छान वाटतं, का तर खूप दिवसांनी जी मजा असते ती येते. कधीतरी वेगळी गाडी, सगळ्या गाड्या लोक चालवतात, पण रिक्षाचं पण प्रमोशन होणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये 95% लोक रिक्षाच्या मदतीने आणि रिक्षाच्या साह्याने आपला प्रपंच चालवतात, संसार चालवतात. कमी पैशात लोकांना पाहिजे तिकडं सोडतात आणि खरं तर अर्ध्या रात्री ज्यावेळेस कुठं काय प्रॉब्लेम येतो त्यावेळेस मदतीला मिळते ती फक्त रिक्षा. हां, काही वेळेस थोडे एक्स्ट्रा चार्जेस आकारले जातात. दिवसा जेवढं बिल घेतलं जातं त्याच्या 1.5 रात्रीचे चार्जेस वाढलेले असतात. रिक्षा ही आपल्या जशी महाराष्ट्राची लाल परी एसटी महामंडळ आहे तशी रिक्षासुद्धा एक राणीच आहे आपल्या महाराष्ट्राची, जी गरजू लोकांना मदत करते, प्रपंच चालवते आणि कमी खर्चात लांबपर्यंत घेऊन जाते. ही रिक्षा आणि अशा रिक्षाचा मला अभिमान आहे. अशा रिक्षाचा मी ड्रायव्हर होऊन गेलेलो आहे एक काळ. मी फार जवळनं काही गोष्टी पाहिलेल्या आहेत जे रिक्षा चालकांच्या आयुष्यात घडलेल्या असतात. मी पण साधारण 3-3.5 वर्ष रिक्षात चालवली. चालू आहे रेकॉर्ड? चालू आहे. हे करा की स्क्रीन टचला हात लावा. तर अशा पद्धतीने मी पूर्वीपासून गाडी चालवतो. कालांतराने मी बदललो, रिक्षा धंदा सोडून टाकला आणि मी फोटोग्राफर झालो. आणि आता नशिबाने मी एक ब्लॉगर आहे, एक DOP आहे, एक डायरेक्टरचे छोटे मोठे कामं आम्ही केलेले शॉर्ट फिल्ममध्ये. खूप छान वाटतं असं ज्यावेळेस काहीतरी वेगळं पुन्हा ती करायची संधी मिळते. आणि आमचे मित्र आहेत दीपक भाऊ साळुंके, ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो, त्यांनी मला गाडीयोगात साताऱ्यात फिरायचा मूड आला तर आम्ही घेऊन फिरतोय रिक्षा. अशा बऱ्याचशा अडचणी समोर जात 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 तर मित्रांनो, आपला ब्लॉग नेहमी पाहत राहावा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी गोष्ट घेऊन. आणि आज जरा वेळ कमी असल्याकारणाने आपण रिक्षाने फक्त साताऱ्यातच प्रवास केला, पण पुन्हा एकदा आपल्याला मी ह्याच रिक्षातून नवीन कुठल्या तरी ठिकाणी आणि एका नवीन जागेची माहिती घेऊन आपल्यापर्यंत पोहोचेल. युफोरिया ब्लॉग, विकी लकेरी. थँक्यू, धन्यवाद.